तुमचं वय जर 35 ते 55च्या मध्ये आहे आणि तुम्हाला पण जर तुमच्या मुलांसाठी एक सुपर डॅड बनायचं आहे, त्यांच्या शाळेमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे आणि मल्टिपल मेडल कमावून त्यांच्यासाठी अख्खं आयुष्यभर एक इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी म्हणून बनायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा तिसरा दिवस आहे आपल्या ह्या 6 दिवसांच्या ट्रेनिंग सिरीजचा आणि आज आपण करणार आहोत फंक्शनल ट्रेनिंग. कसं आहे माहिती आहे का, आपलं जसं जसं वय वाढत चाललेलं आहे 35, 40, 50, 55, 60, जसं आपलं वय वाढतं आहे त्यानुसार बॉडी थोडी स्लो होणं हे स्वाभाविकच आहे. पण या फंक्शनल ट्रेनिंगसारख्या एक्सरसाइजेस जर आपण आपल्या वीकली ट्रेनिंग रुटीनमध्ये एकदा किंवा दोनदा जर ॲड केल्या तर बॉडीची एजिलिटी म्हणजेच आपल्या बॉडीचा चपळपणा खूप चांगल्या प्रकारे मेंटेन होतो. साधे शब्द सांगायचं झालं तर तुमचा ओव्हरऑल युथनेस खूप चांगल्या प्रकारे वयाच्या 50, 60, 65पर्यंत मेंटेन होऊ शकतो. आता आपण करूयात फंक्शनल ट्रेनिंगचे 5 व्हेरिएशन. हे 5 व्हेरिएशन कसे करायचे आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे. किती करायचे आहेत हे सगळं मेन्शन केलेलं आहे तुमच्या वर्कआउट रुटीनमध्ये. मला कमेंट करा वर्कआउट आणि हा रुटीन तुम्हाला मी सगळ्याच्या सगळा शेअर करतो तुमच्या इनबॉक्समध्ये. 5 व्हेरिएशन आहेत. पहिले व्हेरिएशन करायचं आपल्याला माउंटन क्लाइंबर. पुशअप्स पोझिशनमध्ये येऊन तुम्हाला ही पोझिशन घ्यायची आहे. एक्झॅक्टली तुमच्या गुडघ्याला दोन्ही हातांच्या मधोमध घेऊन यायचं आहे, असं विथ द फ्लो हे करायचं आहे. ओके. दुसरं व्हेरिएशन ते म्हणजे शोल्डर टॅप्स. त्याच पोझिशनमध्ये आपल्याला शोल्डरला टॅप करायचं आहे, असं. स्पीड हे कम्प्लिटली तुम्ही तुमच्या स्वतःच्या फ्लोनुसार मेंटेन करू शकता, कारण तुमचा सगळ्यांचा फिटनेस लेवल एका लेवलला आहे असं नाही आहे. त्यामुळे सुरुवात एकदम आरामात करा. स्लोली ग्रॅज्युअली तुमचा परफॉर्मन्स तुम्ही वाढवू शकता तुमच्या स्वतःच्या प्रोग्रेसनुसार. तिसरं व्हेरिएशन ते म्हणजे जम्पिंग जॅक्स. तुम्हाला इथं थांबून हात वर करायचे. प्रत्येक रिपिटेशनला तुम्हाला तुमच्या श्वासाला सिंक करायचं आहे. जम्प करताना श्वास बाहेर, पाय आत घेताना श्वास आतमध्ये, असं. ओके. चौथं व्हेरिएशन ते म्हणजे हाय नी अप. गुडघ्याला एक्झॅक्टली तुमच्या वेस्टच्या लेवलला घेऊन यायचं आणि प्रत्येक साईडचा गुडघा मूव्ह करताना अपोजिट हाताला असा एका ॲथलीटसारखं तुम्हाला मूव्ह करायचं आहे, लाईक दिस. ऑलराईट. शेवटचं व्हेरिएशन ते म्हणजे बर्पीज. बर्पीज करताना तुम्हाला जम्प करायची, खाली स्क्वॉट्स करायचं, पुशअप्स करायचे, परत मागे यायचं. जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्हाला मी अजून एक बोनस व्हेरिएशन देतो, ते म्हणजे असं करायचं आहे. एवढंच तुम्हाला काफ रेझिस्ट करायचं आहे. खाली यायचं, हात टेकवायचे, समोर क्रॉल करायचं बाळासारखं एखाद्या, पुशअप्स करा यावरती, रिव्हर्स क्रॉल आणि जम्प. दॅट्स इट. हे 5 व्हेरिएशन तुम्ही करा आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा, बुधवारी किंवा शनिवारी. परफेक्ट. थँक्यू सो मच. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.